अलाहाबादप्रमाणे ह्याही वर्षी बैलपोळा साजरा केला। आमच्या मनामध्ये एकच खंत आहे की आम्हाला आरक्षण मिळावा, त्यासाठी आम्ही बैलगाड्यासहित मुंबईला जाणार आहे। एकच मागणी आमची, आम्हाला आरक्षण मिळावा, त्यासाठी आम्ही आता ह्या बैलाचा सण साजरा करून मुंबईला निघणार आहे। बैलगाड्या सहित मोर्चा निघाल्यासारखं मुंबई गाठणार आहोत। दादा पाटलांना पाठिंबा आणि पाठिंब्यापेक्षा आमची बी लई मोठी खंत आहे, त्याच्याकरता आम्ही मनोज दादा बरोबर आहोतच, राहणार बी आहे। त्याच्यामुळे आम्ही मुंबईला चाललो, आमच्या सहकार्यासहित चाललो आणि खेड्यापाड्यातून वस्त्याहून सुद्धा चालू। सध्या आम्ही आष्टी तालुक्यातील गवारी वस्ती ब्रह्मगाव या ठिकाणाहून की दरवर्षीप्रमाणे पाऊस पाणी भरपूर झालाय, पण पाटलांनी दिलेल्या आदेशाचं पालन म्हणून या वस्तीवरील गावातील आम्ही वेळात वेळ काढून दिवसभर कष्ट करून संध्याकाळी जनजागृती करून जेवढे होईल तेवढे कुटुंबातले 1-2 माणसं बैलगाडी शक्य होईल तर मोठ्या गाड्या भाड्याने करून बुकिंग करून ठेवल्यात। जवळजवळ तालुक्यातल्या पूर्णपणे संपूर्ण खेड्यापाड्यातून समाज हा मुंबईकडे जाणार आहे। त्यापैकी आम्ही गवारी वस्तीवर आमच्या मनात जी होती खंत, त्याप्रमाणे आम्ही बैलाच्या अंगावरती शासनाचं लक्ष तिकडे वेधून घेण्यासाठी चलो मुंबई आता माघार नाही असे ब्रीदवाक्य टाकून आमच्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे। ठरल्याप्रमाणे गेल्या वर्षीपेक्षा दुपटीच्या ताकदीने आणि जोराने आम्ही सर्व काम मागे टाकून मुंबईच्या दिशेने निघायच्या तयारीत आहेत। आणि बैलपोळा हा सण आहे का, हा सण साजरा करताना आम्ही बैलाच्या अंगावर एक बळीराजा या नात्याने खूप सुंदर अक्षर असं शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी टाकून आम्ही आमच्या खंत व्यक्त केली, भावना व्यक्त केल्यात आणि शासनाने आमची ही वेळ येऊ देऊ नाही तिथपर्यंत येण्याची खूप परिश्रमातून लोक तिकडे यायला लागलेले आहेत। याचा विचार करून जास्तीत जास्त 29 तारखेच्या अगोदर निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा, नसता समाज आता खूप चिडून दुपटी वेगाने तिकडे निघालेला आहे। आणि आम्ही आमच्या ब्रह्मगाव या ठिकाणी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला आहे आणि या बैलपोळ्यानिमित्त आम्ही उद्याच्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईला मोठ्या संख्येने मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत निघणार आहोत। पण या बैलांच्या अंगावर एक घोषवाक्य टाकलंय की आता माघार नाही, आता आरक्षण घेतल्याशिवाय मी माघारी येणार नाही। या घोषवाक्यातून आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मागच्या वर्षी पण असंच आश्वासन देऊन अपूर्ण ठेवलं, तर या ठिकाणी बैलपोळ्याच्या मोठ्या उत्सव साजरा करून शेतकरी बैल शेतकऱ्यावर जसा कष्ट करतो तसंच आज सर्व कामधंदे सोडून आम्ही मनोजदादा बरं मुंबईला निघणार आहोत आणि या बैलगाडी घेऊन आम्ही निघणार आहोत। तर या सरकारने या घोषवाक्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा